श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2024 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 25 मार्च रोजी आहे आणि होळी ही चंद्रग्रहणाच्या छायेत असणार आहे. खगोलीय माहितीनुसार होळीच्या दिवशी तब्बल 4.5 तासांचं चंद्रग्रहण असणार आहे. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार होळीवर या ग्रहणाचा परिणाम होणार आहे का? होळीचं दहन आणि रंगोत्सवात या ग्रहणाचा सूतक काळ ग्राह्य राहणार आहे का? या संबंधित सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सन 2024 मध्ये फाल्गुन महिना आणि मार्च महिना सुरू झालाय. या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण मार्च महिन्यातच असणार आहे. वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असे चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते. पृथ्वीची चंद्रावर सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण लागतं असं म्हटलं जातं. चंद्रग्रहणाचे विविध प्रकार आहेत. 2024 मधील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे, ते भारतात कुठे दिसणार आहे, स्पर्श, मध्य आणि मोक्ष वेळ या संबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. सूर्य चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हा चंद्रग्रहण होतं. म्हणजे सूर्य अमावस्येला किंवा चंद्र पौर्णिमेला राहू किंवा केतूच्या जवळ असावा लागतो. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. 25 मार्च 2024 रोजी फाल्गुन पौर्णिमेला पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. या दिवशी धुलीवंदन आहे तर दुपारी 12:29 फाल्गुन पौर्णिमा समाप्त होणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला लागणारं हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील चंद्रग्रहण आहे अशी माहिती देण्यात आली. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार आत्ताच्या घडीला राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीत आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्र कन्या राशीत असेल त्यामुळे या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागेल असं सांगितलं जातं. आता चंद्रग्रहण कधी दिसेल तर चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. हे चंद्रग्रहण 25 मार्च 2024 रोजी सकाळी 10:23 सुरू होणार आहे आणि दुपारी 3:02 छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कोणतेही वेदाचे नियम पाळू नयेत असं सांगितलं जाते. या दरम्यान पौर्णिमेला केली जाणारी पूजा अर्चना नियमित पद्धतीने केली जाऊ शकते. कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये पाळली नाही तरी चालतील. धार्मिक पथ्य किंवा अन्य पथ्य पाळावीत असंही सांगितलं जात नाही. तसेच ग्रहणाचे वेदाचे नियमही पाळू नयेत असं सांगितलं जाते. कारण हे चंद्रग्रहण आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, हॉलंड, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिका, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या भागामध्ये दिसू शकेल असं सांगितलं जाते. चंद्रग्रहण हे खगोलीय घटना असल्यासोबतच चंद्रग्रहण यामागे धार्मिक घटना देखील आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला राहू, केतू, सूर्य आणि चंद्रदेवांना ग्रहण करतात तेव्हा चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होतं. ज्योतिषांच्या मते जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होतं. त्यावेळी पृथ्वीवरती राहूचा प्रकोप वाढतो. आता राहूचा प्रकोप का वाढतो तर धार्मिक ग्रंथात याची माहिती आढळते. धार्मिक ग्रंथानुसार सर्व देव अमृत पीत असताना सूर्य आणि चंद्रदेवांनी रूप बदलून आलेल्या स्वरभानू या राक्षसाला ओळखलं होतं. त्यांनी लगेचच ही माहिती मोहिनीच्या रूपात असलेल्या भगवान श्री विष्णूंना दिली. भगवान श्री हरी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रानं स्वरभानूचं डोकं त्याच्या शरीरापासून वेगळं केलं
मात्र तोपर्यंत स्वरभानूनं अमृत प्यायलं होतं आणि ते त्याच्या घशात अडकलं. त्यामुळे स्वरभानूचा मृत्यू झाला नाही. हे पाहून भगवान श्री हरी विष्णूंनी स्वरभानूचं मस्तक आणि धड विरुद्ध दिशेला फेकलं. त्यामुळे राहू आणि केतू दोघेही वक्री जातात. तेव्हापासून राहू आणि केतू सूर्य आणि चंद्रदेव यांना आपले शत्रू मानतात. जेव्हा राहू किंवा केतू सूर्य किंवा चंद्राला भेटतात तेव्हा ग्रहण होतं असं म्हणतात. ग्रहण काळात कोणतंही शुभ कार्य करण्यास शास्त्रामध्ये निषिद्ध आहे. त्याचबरोबर ज्योतिषांच्या मते 2024 वर्षाचं पहिलं ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे. सोप्या शब्दात होळीच्या तारखेला चंद्रग्रहण होणार आहे. 2024 मध्ये 25 मार्च रोजी होळी आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सूतक नसल्याचेही सांगण्यात येते. ग्रहण काळात सूतक काळाला विशेष महत्त्व आहे. सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या काळात सूतकाच्या वेळी फरक पडतो. सूर्यग्रहणातील सूतक 12 तासांचं असतं, तर सूतक सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतं. त्याचवेळी चंद्रग्रहण दरम्यान सूतक 9 तास चालतं. तर चंद्रग्रहण दिसत नसेल तर सूतक पाळलं जात नाही. तर ज्योतिषी गणनेनुसार 2024 सालचं पहिलं चंद्रग्रहण 4 तास 36 मिनिटे चालणार असल्याचं सांगण्यात येते. चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी 10:24 ते दुपारी 3:01 असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही असं असूनही ग्रहण काळात शास्त्राचं पालन नक्की करावं असंही सांगण्यात येते. चंद्रग्रहणाच्या दरम्यान संयम राखून जप ध्यान केल्याने अनेक पटींनी पुण्य लागतं असंही म्हटलं जातं. ग्रहण पूर्ण झाल्यावर सूर्य किंवा चंद्र ज्याचं ग्रहण असेल त्याचे शुद्ध बिंब बघून भोजन करावं असं म्हणतात. त्याचबरोबर ग्रहणात डोक्यावर तेल लावणं, भोजन तयार करणं किंवा सेवन करणं वर्जित मानलं गेलंय. या दरम्यान खाद्यपदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात असंही म्हणतात. चंद्रग्रहणादरम्यान वातावरणात संक्रमणाचा प्रकोप वेगाने वाढत असतो. अशातच अन्न सेवन केल्याने संक्रमणाची शक्यता जास्त वाढते. कारण होळीच्या सणासोबतच चंद्रग्रहण होणार असल्यानं सूतक कालावधी याबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र ग्रहण भारतात दिसणार नाही हे लक्षात घेता सूतक कालावधी पाळण्याची गरज नाही. अशा प्रकारे होळीचे विधी आणि पूजा शुभ मुहूर्तानुसार कोणत्याही अडथळ्याशिवाय केली जाऊ शकते. सूतक कालावधी ग्राह्य नसल्याने कोणत्याही व्यक्तीवर त्याचा परिणाम दिसणार नाही. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते असं ज्योतिषशास्त्रानं सांगितलं आहे. तसेच होळी आणि रंगोत्सवावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय होळी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आणि हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील शेवटचा सण आहे. वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. मात्र या खगोलीय घटनेचा सर्वच राशींवरती परिणाम होणार आहे आणि हे चंद्रग्रहण काही राशींसाठी विशेष शुभ असणार आहे. आता होळीच्या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर काय शुभ परिणाम होणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.